चर्मकार संघर्ष समिती आयोजित प्रेरणा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या समाजवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीनं श्रीरामपूर ते पुणे कात्रज प्रेरणा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी दिली। समतावादी महान संत आणि थोर महापुरुषांच्या विचारांची शिकवण या अणुस्वरूप समतेचा प्रचार प्रसार याकरिता चर्मकार संघर्ष समितीच्या वतीनं श्रीरामपूर ते पुणे प्रेरणा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पुणे कात्रज येथील श्री संत शिरोमणी रविदास महाराज मंदिरास भेट या समवेत प्रवासातील अनेक पवित्र स्थळांवर मनोभावे अभिवादन करण्यात आलं। या यात्रेत संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, जिल्हा संघटक दिलीप शेंडे, बापूसाहेब देवरे, महिला जिल्हा अध्यक्षा मीनाताई गायकवाड, सुनंदा शेंडे, शहराध्यक्षा शशिकला झरेकर, राहता तालुका अध्यक्षा चंद्रकला गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख गोकुळदास साळवे, उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे, अश्रुजी लोकरे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे, विठ्ठलराव जयकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे, युवा प्रदेशाध्यक्ष सुभाष भागवत, युवाध्यक्ष अभिजित खरात, सल्लागार कारभारी चिंधे, रामकिसन साळवे, अभिजित शिंदे, नंदकुमार गायकवाड, सुभाष झरेकर, आप्पासाहेब केदारे इत्यादी पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतलं। अजून वर्धापन दिन पहिला झालेला नाही मला वाटतं। तर हे आपले प्रवीण केदारे म्हणून आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत, त्यांची स्वतःची त्यांनी या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी दिलेली मंदिराला, आणि जमीन देऊन स्वतःच्या खर्चाने हे मंदिराची उभारणी केलेली। त्याबद्दल सगळे त्यांचे एकदा आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। अशी पण माणसं समाजामध्ये आहेत। आज आपण 1 इंच जागा दुसऱ्या लोकांना देत नाही, आपण आपल्या घरच्यालाच देत नाही, आपल्या भावाला सुद्धा देत नाही आपण। परंतु संत रविदासांवर असणाऱ्या श्रद्धेपोटी त्यांनी आपली स्वतःची जमीन आणि स्वतः म्हणजे त्यांची बी जरी जमीन वगैरे असली आणि त्यांचं एक तिथं छोटंसं हॉटेल वगैरे आहे, पण तरी पण सुद्धा त्यांची एवढी परिस्थिती अशी फार हे नाही आहे की फार मोठे याने आर्थिकदृष्ट्या नाहीत ते, तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी हा मोठेपणा दाखवला, मनाचा मोठेपणा। आणि आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, आपण ज्यांचे पायिक आहोत, ज्या गुरु रविदासांनी पूर्ण जगाला संदेश दिला, या रविदासाचे आपण वंशज आहोत। एक त्यांच्या मनामध्ये भावना आहे आणि त्यांची श्रद्धेमुळे त्यांनी स्वतः एवढ्या मोठ्या या ठिकाणी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तर अशाच प्रकारच्या समाजामध्ये ठीक आहे, तुम्हाला काही करता नाही आलं तर चालेल, पण आपण सामाजिक गोष्टी ज्या करत असतो, आपण संघटनेच्या माध्यमातून काम करत असतो, आपण त्या माध्यमातून लोकांना मदत होत असते। तर माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती असेल की आपण सुद्धा अशा प्रकारचे काम नाही करता आलं तरी चालेल एक वेळ, पण आपण सामूहिक राहिलं पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे। एकीची फार मोठी ताकद असते आणि ताकदीच्या जीवावर आपण कुठल्याही गोष्टी आपण शक्य करू शकतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो। प्रतिनिधी शौकतभाई शेख, श्रीरामपूर।